माझ्या मिस्टरांनी आणलेले वांगे बटाटे आणि त्यांना सांगितलेलं भाज्या घेऊन 4-5, पण फक्त वांगे आणि बटाटे आणले बस. आणि मग त्याच्यामुळे मला आता वांगे बटाट्याची भाजी बनवायला लागते. सकाळपासून मग मी सर्व साफसफाई केल्यानंतर आता मी चपात्या बनवते आहे आणि डाळ भात. कारण की ना रात्री बनवलेली उसळ, कारण की ना काय बनवायचं ना समजतच नाही. डेलीचं आहे, काय बनवायचं, हे आणायचं ते आणायचं. भाज्या पण खूप महाग झाल्यात. आणि परवा मी बनवलेली अळीची वडी, तर मी ना चण्याची डाळ भिजत ठेवून बनवलेली, तर ती ना त्याच्यात कमी मसाला पडला. मग पहिल्यांदा इतकी चांगली नाही झाली माझ्याकडून अळीची वडी. तर आता मी डाळीला देते आहे फोडणी. तर असं मी पटकन एका साईडला फोडणी दिली आणि आता डाळ रेडी होईल. चपात्याचं पीठ मळून ठेवलं, तर चपात्या बनवते आणि वांग्याची भाजी म्हणजे 2पर्यंत सर्व जेवण रेडी दुपारचं. आणि आहे ना, आज मी विचार करते की संध्याकाळी काहीतरी सिम्पलच बनवेल मी, जसं पुलाव राईस वगैरे. अशी मी कधी कधी वाकडे तिकडे पण बनवते, गोलसाठी पाहिजे असं काही नाही. तर आत्ता माझं सर्व काम झालेलं आहे. मी 2:30 वाजले आहेत आता. खूप उशीर होतो कामावर यायला. आणि ना कारण की आज मी बनवून टाकलं डाळ भात भाजी चपाती. संध्याकाळी माझे मिस्टर जाणार आहेत नागपूरला, त्यामुळे संध्याकाळची ट्रेन आहे 7:30-8ची. त्यामुळे आता जेवण बनवून ठेवले, म्हणजे जेवण वगैरे मग ते जातील. कामानिमित्त 2 दिवस बाहेर जाणार आहे. तर आता सर्व काम माझं झालेलं आहे. तर आता जेवणार आहे मी. आणि कधी टाईम फटाफट जातो, काम कळता कळत नाही की किती फटाफट असे दिवस निघून जातात. ते जानेवारी 2026 ते आता जुलै पण संपला, म्हणजे खूप फास्ट टाईम निघून जातो. तर आज काही बाहेर जर गेले तर भाज्या वगैरे आणायला जाईल. आणि कारण की मी मोस्ट ऑफ ब्लिंकिट वगैरेच जास्त करते. आणि मी मोस्ट ऑफ आता बाजारात जातच नाही. जसा पाऊस चालू झाला आहे तसं मी जास्त कंटाळाच करते. तर पण आता आणायला लागणार आहे, कारण की खूप दिवसापासून आणलेल्या नाही आहेत भाज्या. पालक वगैरे ते सर्व आणायला लागेल. पालक वगैरे खाल्लं पाहिजे जेवणात पण, आणि फळं पण खाल्लेच पाहिजे. तर त्यामुळे मी भरपूर क्वचितच फळं म्हणजे नाहीच खात जास्त. त्यामुळे त्याचं सकस आहार घेतला पाहिजे, तो घेतला पाहिजे. नाहीतर मग फक्त असं काही पण खाऊन फॅट वाढणार, आणि त्यामुळे आत्ताच काळजी घ्यायला लागेल. तर चला, आजचा माझा एक सिंपल छोटासा दिवस होता.